आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण झालंय। 52 वर्षांनंतर भारतानं महिला वर्ल्ड कप विजेतेपद जिंकलंय। आयसीसी महिला विश्वचषकामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलंय। शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच आणि दीप्ती शर्माचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरव करण्यात आला। टीम इंडियानं महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं। हरमनप्रीत कौर हिच्या कॅप्टनशिपच्या जोरावर महिला संघानं वर्ल्ड कपवर नाव कोरलं। आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभर मोठा जल्लोष करण्यात आला। रात्री रस्त्यावर उतरून लोकांनी फटाके फोडले, नाचले, गायले, आनंद व्यक्त केला। भारतीय संघाच्या विजयानंतर क्रिकेटर रेणुका सिंह हिच्या कुटुंबियांनी पेढे वाटत आनंद साजरा केला, तर क्रिकेटर अमनजोत कौरच्या कुटुंबियांकडूनही जल्लोष करण्यात आला। भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं, तर अमित शहा यांनीही एक्सवर पोस्ट टाकत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या। स्मृती इराणी आणि रिवाबा जाडेजा यांनी सुद्धा भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक केलं। सचिन तेंडुलकरनंही भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं। सुंदर पिचाई यांनी एक्सवर पोस्ट लिहून 1983 आणि 2011ची आठवण ताजी झाल्याचं सांगितलं। देशभरामध्ये भारताच्या विजयानंतर जल्लोषाचं वातावरण आहे। रात्रभर लोक झोपली नाहीयेत, लोकांनी फटाके फोडले, आतषबाजी केली। टीम इंडियानं महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भांडूपमध्ये जमीमा रॉड्रिक्सच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। तिच्या बालमित्रांनी हातात तिरंगा घेऊन एक जल्लोष केला। भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर नीता अंबानींनी भारतीय महिला संघाचं खूप कौतुक केलेलं आहे। यावेळी आकाश अंबानींनी सुद्धा उपस्थिती दर्शवली। ICC वर्ल्ड चॅम्पियन। एक महत्त्वाची बातमी बघूया। ही बातमी आहे कबूतरखान्यांसंदर्भातली। मुंबईतील कबूतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। आझाद मैदानावर आजपासून जैन समुदाय उपोषणाला बसणार आहे। ही आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर येते। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढल्यानंतर आझाद मैदानामध्ये उपोषणाला सुरुवात होणार आहे। एका बाजूला महापालिका प्रशासनानं मुंबईत 4 नवीन ठिकाणी कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी दिलेली असताना दादरच्या कबूतरखान्याकरता मात्र येत्या सोमवारी म्हणजे आज उपोषण करण्यावर ठाम असल्याचं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलंय। आपण अजून एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यातल्या सगळ्या डॉक्टर संघटनांनी आजपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। डॉक्टरांच्या सगळ्या संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्याने राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडू शकते। मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टरांच्या सगळ्या संघटनांनी रविवारी संयुक्तरित्या मेणबत्ती मोर्चा काढला आणि घटनेचा निषेध केला। फलटणमध्ये जी घटना झाली त्याचा निषेध केला। त्यानंतर निवासी डॉक्टरांची संघटना माड, आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांची संघटना अस्मी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना MSRDA या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण सेवेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन त्या सुरू ठेवणार आहेत। ऊस दरावर तोडगा काढण्याकरता आज कोल्हापुरामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता बैठक आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीची बैठक बोलावलेली आहे। राजू शेट्टी हे 3751 रुपयांच्या दराकरता आक्रमक आहेत, तर कारखानदारांकडून ही मागणी अमान्य असल्याने राजू शेट्टी आक्रमक झालेत। दरम्यान येत्या 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत।
त्यामुळे ऊस दरासंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे. अखेर ऊस दराच्या मुद्द्यावर तोडगा निघतो का आजच्या 5 वाजताच्या बैठकीत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये 8 डिसेंबरला नियोजित करण्यात आलंय, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकललं जाण्याचीही शक्यता व्यक्त होतीये. भुसावळमध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवार उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण आढावा घेतल्यानंतर इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना तब्येतीतून लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आम्हाला करमत नसल्याचं सांगत त्यांनी खंतही बोलून दाखवली. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रविवारी पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये गुरुवारपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. गेल्या आठवड्यामध्ये तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सध्या राज्यातील काही भागात पाऊस पडतो आहे. मुंबई मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेनं धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ऑक्टोबर महिन्यामध्ये या मार्गिकेवरून 38 लाख प्रवाशांनी प्रवास केला. प्रतिदिन 1,41,000 प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद या विभागातील भंगाराची विक्री करण्यात येते. या भंगार विक्रीतून 2025-26 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेला 302 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये हवेमध्ये सुधारणा होतीये. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली असून रविवारीही काही भागात तुरळक पाऊस पडला. त्यामुळे हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवला गेला. ब्रिटनमधील डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी लिसेस सोबत मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार झालेला आहे. यामुळे दोन्ही विद्यापीठांदरम्यान दुहेरी पदवी यासह सहपदवीसह विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होणार आहेत. इलेक्ट्रिक बाईक्सच्या माध्यमातून टॅक्सी सेवेला परवानगी देण्यात आली आहे. असं असताना ॲपवर आणि रस्त्यांवर मात्र पेट्रोल बाईक्स टॅक्सी उपलब्ध होत्या. आरटीओकडून अशा बाईक चालकांवर कारवाई केली जात असली तरी कंपन्या जुमानत नसल्याचं चित्र आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याकरता राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीमध्ये सिडकोच्या विविध हाऊसिंग योजनांमधील घरांच्या किमतीत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कबुतरांना दाणे टाकण्याकरता तात्पुरती सोय म्हणून 4 जागा निवडण्यात आल्यात. मात्र अंधेरी, मुलुंड, बोरिवली या भागातील स्थानिक नागरिकांकडून मात्र पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जातोय. पालिकेने आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली जाते. मुंबईतील वाहतूक गतिमान करण्याकरता उभारलेल्या मेट्रो मार्गिकांचं 80 किलोमीटर लांबीचं जाळं तयार झालेलं आहे आणि या सगळ्या मार्गिकांवर मिळून आता कार्यालयीन दिवसांमध्ये 10 लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रोमुळे जलद आणि आरामदायी प्रवासाचा नवा पर्याय मिळाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. उल्हासनगरच्या माळशेज कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल 20 दिवसांकरता बंद करण्यात आलेला आहे. दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाकरता हा उड्डाण पूल बंद करणार असल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय होणार आहे. मुंबईतील वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 या मार्गावर लवकरच 4 ऐवजी 6 डब्यांच्या गाड्या धावू लागणार आहेत. मेट्रोचं संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो 1नं त्याकरता 32 अतिरिक्त डब्यांच्या खरेदीकरता निविदा काढण्याची तयारी सुरू केलेली आहे. मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 16 गाड्या धावत आहेत. देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज होणार आहे. न्यायालयानं पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव यांना सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. शिरूरच्या पिंपरखेड इथलं वनविभागाचं कार्यालय ग्रामस्थांनी पेटवून दिलं. त्याचसोबत वनविभागाची कार सुद्धा संतप्त जमावानं पेटवली. या भागात बिबट्यानं एका 13 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. यात लहानग्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. नरभक्षक बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते.
बेल्हे जेजुरी अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना संतप्त जमावानं वनविभागाची कारच पेटवून दिली। त्यानंतर जमावानं पिंपरखेडमधील वनविभागाचं कार्यालय सुद्धा पेटवून दिलं। दरम्यान जमावानं वनमंत्री किंवा जिल्हाधिकारी येईपर्यंत मुलाचं पार्थिव न्यायला नकार दिलेला आहे। साहेब म्हटले आम्हाला कलेक्टरची परवानगी इथं या ठिकाणी आले पाहिजेत। कलेक्टरची परवानगी देता देता आजही 8-10 दिवस होऊन गेलेत। आम्हाला कलेक्टर या ठिकाणी एक दिवस सुद्धा भेट द्यायला येत नाही। साधं किती माणसं मारणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही आम्हाला इथं या ठिकाणी भेट देणार आहेत? आम्हाला कळलं पाहिजे ना आमचं जीवन कसं आहे। तुम्हाला काय त्या एसी मध्ये जाऊन तुम्ही आज दिवसा छान छान गप्पा मारताय तिकडं, इथं आज आम्ही मरायला लागले दिवसा तुम्हाला सांगतो हल्ले होत आहेत। आज लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा प्रश्न। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। ही दुर्दैवी घटना आहे। मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो। उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे, कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे। लोकांनी खूप काही सहन केलं, फार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे। वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 4 रेल्वे गाड्यांपैकी 2 रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आलेला आहे। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या रेल्वे गाड्यांना थांबा दिला गेलाय, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। बेळगाव जिल्ह्यातील बेडकीहाळ सर्कलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको MIDC पोलीस ठाणा परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनरमुळे तणाव निर्माण झाला होता। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बॅनर पोलिसांनी हटवले, त्यामुळे तणाव थोडा निवळलाय। देशभरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळावं याकरता सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात म्हणून तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे। त्याकरता 130 कोटींचा निधी मंजूर करून कामाचा कार्यारंभ करण्यात आला। वाशिममध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पद्मतीर्थ तलाव परिसरात लाखो दिव्यांची सजावट करण्यात आली। या दीपोत्सवावेळी संत महंत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पद्मेश्वराची महाआरती करण्यात आली। या एकादशी निमित्त भाविकांनी आपल्या घरून 11 दिवे आणून दिवे प्रज्वलित केले होते। धुळे जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री कन्हैयालाल महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। यावेळी साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते विधिवत महापूजा करत आरती करण्यात आली। तर रविवारी कार्तिकी एकादशी निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाकरता दाखल झाले। शहापूर तालुक्याच्या आवरे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा करण्यात आला। ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत वरात काढण्यात आली। तर मंगलाष्टक म्हणून फुलांचा आणि अक्षतांचा वर्षाव करत श्रीकृष्ण आणि तुळशी माता यांचा विवाह संपन्न झाला। नागपूरच्या भिलगावातील अनंत देशमुखनं अरब इथल्या ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन बॉक्सर स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली। उपांत्य फेरीत अनंतला कझाकिस्तानच्या बॉक्सरचं आव्हान असणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सावळदबारा या गावामध्ये एका घरावर वीज कोसळली, यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरी कपातीची लाट उसळली असून 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले। AI, क्लाउड सेवा आणि नफ्याच्या दिशेनं नव्यानं लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट या कंपन्यांनी ठेवल्याचं लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला। देशातलं चहाचं उत्पादन सप्टेंबर 2025 मध्ये घटलं। एकूण उत्पादन 5.9% कमी झालं। चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार या महिन्यामध्ये एकूण 15.99 कोटी किलो चहा उत्पादन झालं। तर सप्टेंबर 2024 मध्ये हे प्रमाण 16.99 कोटी झालं होतं। यामुळे चहा महागण्याची चिन्ह आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीतच रस्सीखेच सुरू आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांचे पदाधिकारी एक दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत। यामुळे पक्षफोडीची स्पर्धा असल्याची जोरदार चर्चा आहे। उत्तर मुंबईकरता अत्यंत महत्त्वाचा कोस्टल रोड प्रकल्प वेगानं मार्गी लागणार आहे। या प्रकल्पाकरता लागणाऱ्या खार जमिनीचं हस्तांतरण, भूसंपादन, CRZ पर्यावरण आणि वन विभागाच्या सगळ्या परवानग्या मिळाल्यानं कामातील सगळे अडथळे दूर झाल्याचं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं।
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अध्यापन कौशल्यामध्ये भर घालण्याकरता स्पर्धेचं आयोजन केलंय। नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं 43 स्पर्धा घेण्यात येणार आहेत। प्रत्येक शिक्षकांना यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। मराठवाड्यासह राज्यात यंदाच्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि नुकसानीच्या पाहणीकरता केंद्रीय गृहमंत्रालयाचे आंतरमंत्रालय केंद्रीय पथक 3 ते 5 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये दौऱ्यावर येत आहे। हे पथक खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहे। अहवालात केंद्र शासनाला दिला जाईल। महाविकास आघाडी विरोधात भाजपची पत्रकार परिषद आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार असल्याचा पक्षातील सूत्रांनी दावा केलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा आशिष शेलार करणार आहे। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे। मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। दरम्यान आता अजित पवार 2 वर्ष तर मुरलीधर मोहोळ 2 वर्ष अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर बोलणं टाळलंय। पंढरपूरला कार्तिक एकादशीची शासकीय पूजा केल्यानंतर मुंबईला येण्याकरता शिंदे सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते। त्यावेळी शिंदेंनी ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत कार्तिक एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनामध्ये विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची बैठक घेतली। 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले। जळगावच्या पाचोरा इथं शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे। त्यांची श्री ओढत गुलाबराव पाटलांनीही भाजपला घरचा आहेर दिला। भाजपमध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत असून त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली। काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। सत्यजित तांबे स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात। भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं। महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं। तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही असंही त्यांनी बजावलं। दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला। निवडणुकांच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं ते म्हणाले। फक्त त्यांनी अंदाज व्यक्त केलाय असं बावनकुळेंनी सांगितलं। चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायलं। मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मुनगंटीवारांनी उघडदार देवा आता उघडदार देवा हे भजन गायल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होते। जालन्यातील खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलंय। कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले। जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। गायी कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवर खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। एक व्यक्ती 5-5 वेळा मतदान करतो अशी परिस्थिती असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। तर निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही असंही त्यांनी विचारलं। तर आपण एक सविस्तर बातमी बघूया। निधी वाटपावरून शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे भाजप विरोधात भाजपमधील इन्कमिंगच्या मुद्द्यावरून गुलाबराव पाटलांनी जोरदार टीका केली आहे। गुलाबराव पाटील काय म्हणतायत तर पाईप चोरीवाले आता एकत्र येत असल्याचा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय। काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या सुनील महाजन यांच्याकडे गुलाबराव पाटलांचा रोख होता अशी चर्चा आहे। आता कुठेतरी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात
इन्कमिंग वाढलेली आहे. नाही नाही, मला ते इन्कमिंगशी घेणं नाही. आता पाईप चोरीवाले जर एकत्र येत असतील, मला काय घेणं आहे त्यांच्याशी? पाईपवाले किती छान आहे, मशीन आहे त्याच्याकडे, घ्यायचं त्यांना, अडचण नाही. गिरीश भाऊ असंही म्हणतात की आम्ही महायुती. अरे बाबा, आता तिथे वेगळे वेगळे चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय, काही घेताय. आमचं कोणाला घेण्याबद्दल दुमत नाही, कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे. पण त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. वेगवान स्वरूपातल्या बातम्या पुन्हा एकदा. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. एसआयटी स्थापन करून फक्त एसआयटीचं गाजर सरकारनं दाखवलंय. आता न्याय मिळवण्याकरता छळ चालू आहे असा आरोप मेहबूब शेख यांनी केलाय. सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून कडूंनी नाराजी व्यक्त केली. ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं कडूंनी म्हटलंय. तर कारवाईसाठी वकिलांची टीमही तयार केल्याचं कडूंनी म्हटलंय. जिजाऊ ब्रिगेडचं 8वं अधिवेशन 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपुरातील प्रियदर्शनी नाट्यगृहामध्ये पार पडणार आहे. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवड झाली आहे. 21 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅलीनं अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यामुळे जयकुमार रावल कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन करताना दिसले. कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अरबाज पटेल, अमन शेख, मयूर वाघमारे या तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शनी शिंगणापूर इथं दर्शनाकरता आकारण्यात येणारं शुल्क बंद करण्याची मागणी केली आहे. सगळ्यांना समान दर्शनाची संधी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडणार असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसानं थैमान घातलंय. यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय.